मेष राशी. मेष राशीच्या मंडळींसाठी खरं तर हा संपूर्ण परीक्षेचा कालावधी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं आणि वावगं ठरणार नाही. लक्षात घ्या. मग काय नेमक्या अडचणी येऊ शकतील या सप्ताहामध्ये? एक तर व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला स्पर्धक, विरोधक किंवा शत्रू पक्षांकडून काही ना काहीतरी कारवाया घडतील बरं का. किंवा शासकीय कायदेशीर अडीअडचणी, पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरी वगैरे त्या गोष्टी आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो घरगुती. तिथे देखील काही मनाजोगतं एकही गोष्ट घडत नाही. त्याच्याने कुठेतरी एक मन सन्न होऊन जातं. लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये पत्नीबरोबरचे आपले संबंध जर अतूट असतील तर त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ किंवा बुडत्याला काडीचा आधार म्हणतो ना, तसं ते आहे. पण याही व्यतिरिक्त आपल्या प्रकृतीच्या बाबतीत मात्र काय करणार हा एक मोठा प्रश्न आहेच ना. त्याच्यामुळे प्रकृतीची हेळसांड होणं, अंगावर दुखणं काढणं हे मात्र आपल्यासाठी चुकीचं आहे. महिलांसाठी सुद्धा मी फक्त हाच सल्ला देतो की हा सप्ताह अत्यंत शांततेने कुठेतरी पार करा. म्हणजे तुम्हाला विनंती आहे की शांततेने. सगळ्याच गोष्टी मनाजोगत्या घडत नसतात आणि या सप्ताहात तर मुळीच नाही. लक्षात घ्या. म्हणजे मनाची आधी तयारीच करून ठेवा की नाही, मी करते, माझं कर्म करायचं आहे, ते मी इमाने इतबारे व्यवस्थितरित्या करते आहे. पण याचं फलित मात्र काय मिळेल या बाबतीत मात्र साशंकता आहे आणि याचा प्रत्यय, याचा अनुभव तुम्हाला याच सप्ताहामध्ये घ्यायचा आहे. मग माझं काय मत आहे की थोडंसं सुसह्य व्हावं परिस्थितीवर का. असह्य होऊ नये, सुसह्य व्हावी असं जर वाटत असेल तर एक गोष्टीचं भान ठेवा बरं का. ते कोणतं माहिती का, की पतीबरोबरचे संबंध मात्र पक्के ठेवा.